इतका महत्वाचा दिवस, त्याला 2 वेळेस आठवण सुद्धा केली. नंतर मला वाटलं त्याच्या लक्षात आहे आणि तो काहीतरी सरप्राईज प्लॅन करतोय. पण एवढं करून सुद्धा तो अॅनिव्हर्सरी विसरला. मग मला असं वाटलं की मी त्याच्यासाठी कोणीच नाहीये का? माझी काही व्हॅल्यूच नाहीये का? तुमच्यासोबतही असं घडलंय कधी? नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर, आय एम अ सायकोलॉजिस्ट. मन धागा धागाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत, तुमचा पार्टनर जर इम्पॉर्टंट डेट्स ऑर ओकेजन्स विसरला तर तुम्ही ती सिच्युएशन कशी हँडल करायची. नवरा बायकोंमधली धुसफूस ही छोट्या छोट्या कारणांनीच होते, पण त्यातनं मनाला चटका लागतो. मनाला खूप हर्ट आणि अदर निगेटिव्ह इमोशन्स एक्सपिरियन्स होतात. आता हीच सिच्युएशन घ्या, तुमचा नवरा किंवा तुमचा पार्टनर ॲनिव्हर्सरी सारखी मोठी गोष्ट विसरला. मग आता आपण ही सिच्युएशन अजून शांतपणे कशी हँडल करू शकतो? सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की तोही तुमच्यासारखाच माणूस आहे. जर तो इतका इम्पॉर्टंट दिवस विसरत असेल तर त्याच्या डोक्यात काय आहे हे जाणून घ्यायचा आधी प्रयत्न करा. इन्स्टेड ऑफ अज्युमिंग की तुम्हाला काही व्हॅल्यूच नाही आहे, त्याला विचारा की सध्या काय चाललंय ऑफिसमध्ये, तुला कसला ताण आहे का, काही घडतंय का, तुला काही शेअर करायचं आहे का. यातून काय होईल तर भावना साचत नाही राहणार, स्पष्ट होती. प्रेम ही आठवणींवर चालणारी गोष्ट नसून रोजच्या छोट्या छोट्या कृतींवर चालणारी गोष्ट आहे. तो जरी विसरला असला तरी लक्षात घ्या, तो काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी रोज करत असेल. मग तो चहा बनवत असेल किंवा तुम्हाला गाडी मागे ओढून देत असेल किंवा अशा प्रकारच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या तो रोज करत असेल, त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. आपली व्हॅल्यू आपण नाही करणार तर कोण? त्यामुळे दुसरा जर एखादी गोष्ट विसरत असेल तर याचा अर्थ नक्कीच असा नाही की ते तुम्हाला व्हॅल्यू देत नाही. तुम्ही स्वतःची व्हॅल्यू जर केली नाही तर दुसरे तुमची किंमत कशी ठेवतील? तुम्ही स्वतःला जपा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला तुम्ही इम्पॉर्टंट समजा. तुमच्याही बाबतीत असं कधी घडलंय का? तुम्ही ही सिच्युएशन कशी हाताळली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका.